तुळशी संदर्भातले 21 गुप्त नियम 99% लोकांना माहिती नसेल। श्री स्वामी समर्थ मित्रांनो, स्वागत आहे तुमचं स्वामी माझे गुरु माऊली या चॅनलमध्ये। 1 नंबर, अंघोळ न करता तुळशीच्या झाडाला स्पर्शही करू नये अथवा तिची पाने तोडू नये। असे केल्याने तुळशीची पाने पूजा करताना देवाकडून स्वीकारली जात नाही, त्यामुळे पूजेचे इच्छित फळ प्राप्त होत नाही। 2 नंबर, सूर्यास्तानंतर तुळशीची पाने तोडू नये। सूर्यास्तानंतर तुळशीची पाने तोडल्यामुळे तुळशीचा व माता लक्ष्मीचा अनादर समजला जातो। 3 नंबर, तुळशीच्या जीर्ण झालेल्या सुक्या पानाला फेकून देऊ नका, त्यांना स्वच्छ करून तुळशीखाली मातीत खत म्हणून मिश्रित करा। 4 नंबर, तुळशीचे सुकलेले झाड घरात ठेवू नका, जे घरातील सदस्याच्या दुर्भाग्याला कारणीभूत ठरते। 5 नंबर, तुळशीचे झाड दक्षिण पूर्व दिशेला ठेवू नका, कारण ती दिशा अग्नीची दिशा मानली जाते। 6 नंबर, तुळशीला जमिनीमध्ये लावू नका, तुळशीचे झाड हमेशा कुंडीमध्येच लावा। 7 नंबर, तुळस कुंडीत लावत असताना तुळशीचे झाड कोणत्याही प्रकारच्या काटेरी झाडासोबत लावू नका। 8 नंबर, कधीही तुळशीचे पाने चाकू, कैंची अथवा नखे यांच्या साहाय्याने तोडू नका, कारण बोटाने तोडलेली पाने पूजेसाठी शुभ समजली जातात। 9 नंबर, गरज नसताना उगीचच तुळशीचे पाने कधीही तोडू नये, धर्मशास्त्रात या गोष्टीला विरोध केलेला आहे। 10 नंबर, केवळ धार्मिक व स्वास्थ्याच्या कारणासाठी तुळशीची पाने तोडावीत अथवा तोडू नये। 11 नंबर, घरात तुळशीचे झाड असेल तर त्याला अंधाऱ्या जागी ठेवू नये। 12 नंबर, संध्याकाळ होताच तुळशीच्या झाडासमोर एक दिवा जरूर लावावा, कारण तुळशीच्या झाडामध्ये माता लक्ष्मीचा वास असतो। 13 नंबर, कधीही रविवारच्या दिवशी तुळशीला पाणी वाहू नये व तिची पाने तोडू नये, असे करणे अशुभ मानले जाते। 14 नंबर, तुळशीचे झाड लावा, हे अतिशय शुभ कार्य आहे, लागवड करणाऱ्याला मोठा फायदा होतो, लक्ष्मी माता कायम त्याच्यावर प्रसन्न राहते। 15 नंबर, तुळशीचे दागिने घाला, तुळशीच्या मण्यापासून बनवलेली माळ आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते आणि नशीब सुधारण्यासाठी ही मदत करते। 16 नंबर, घरात तुळस लावणे जेवढे शुभ मानले जाते तेवढीच वाळलेली तुळस ठेवणेही अशुभ आहे। वाळलेली तुळस घरात ठेवू नये, त्या जागी नवीन तुळशीचे रोप लावावे। वाळलेली तुळशी घरात ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि घरात आर्थिक संकट वाढू लागतात। 17 नंबर, घरामध्ये कोरडे तुळशीचे झाड ठेवणे शास्त्रात अत्यंत अशुभ मानले गेले आहे। कोरडे तुळशीचे झाड घरात ठेवू नका, त्यापेक्षा ते ताबडतोब जमिनीत पुरले पाहिजे किंवा वाहत्या पाण्यात वाहून दिले पाहिजे। वाळलेली तुळस चुकूनही पेटवू नका, तुळशीला जाळणे म्हणजे स्वतःचे नुकसान करण्यासारखे मानले जाते। 18 नंबर, लक्षात घ्या की तुळशीची पाने कधीही पायाखाली येऊ नयेत, तुळशी माता लक्ष्मीचे रूप मानले जाते, म्हणूनच लक्षात ठेवा की चुकूनही तुळशीची पाने पायाखाली येऊ नयेत। इकडे तिकडे तुळशीचे पाने पडलेले दिसले तर ते पुन्हा मातीत टाकावे। 19 नंबर, धार्मिक शास्त्रानुसार तुळशीला जल अर्पण करताना न शिवलेले कपडे घालण्याचा सल्ला दिला जातो। 20 नंबर, तुळशी जेवढी पवित्र तेवढीच तिची डहाळी, फांद्या, मंजिरी आणि माती देखील पवित्र मानली जाते, कारण त्या मातीत तुळशीची मुळं रुजलेली असतात, म्हणून कोणत्याही शुभ कार्याच्या वेळी तुळशीच्या कुंडीतील माती कपाळी लावावी। 21 नंबर, रोपात अकारण वाढलेले गवत उपटून फेकून न देता ते गवत एका कागदाच्या पुडीत बांधून आपल्या तिजोरीत ठेवावेत। तुळशीच्या सानिध्यात आल्याने त्या अकारण वाढलेल्या गवतालाही लक्ष्मीचा वरदहस्त प्राप्त होतो आणि ते गवत आपल्या मिळकतीबरोबर ठेवल्याने धनवृद्धी होते। तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय तुळशी माता लिहायला विसरू नका। असेच आपले नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। भेटूया असंच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।